नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मनोकी रसोईमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व? आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार। तर बघू शकताय तुम्ही संध्यानी आणलेल्या आहे काड्या। संध्या म्हणजे आमची ही मेड आहे, तर हिने काड्या आणून दिलेल्या आहे पाण्याखाली विस्तू करायला, म्हणजे पाणी गरम करायला। इथे आम्ही आता सध्याच्या स्थितीमध्ये 90sची जिंदगी जगत आहे। 90sची जिंदगी म्हणजे जसं सर्व कसे उन्हात बसणं, चुलीवर पाणी गरम करणं। कोण कोण आत्तापर्यंत ह्या 21व्या सदीमध्ये कोण कोण पाणी गरम करते आत्ताही चुलीवर, तर नक्की सांगा माझ्या कमेंटमध्ये। तर बघू शकता तुम्ही दिव्या बसले इकडे उन्हात मिठूला घेऊन, आणि बाजूला सिंजूला घेऊन। इकडे मुली बसल्या बाकी दोन पाळण्यावर, आणि आपली सुरुवात झालेली आहे सकाळच्या कामाला। तर आईने संध्याला काड्या आणून मागितल्या आहे पाणी गरम करायसाठी। बघू शकता संध्या हाय करते आपल्याला। तर काय आहे ना फ्रेंड्स की 90sची जिंदगी आम्ही म्हणजे लहान असताना जसं आम्ही सर्व एकत्र राहायचं, खूप म्हणजे अशा लांब गाद्या टाकायच्या आणि एकत्र झोपायचं, ती जिंदगी आम्ही इथे आता जगत आहे। म्हणजे असं आहे की फार्म हाऊसवर 2च रूम आहेत, पर्सनली सर्वांना रूम नाही आहे, त्यामुळे सर्व एकत्र असे झोपणं, एकत्र जेवण करणं। घरी कसं होतं सर्वांना पर्सनली रूम, टीव्या सर्वांच्या रूममध्ये, तर सर्व गरज नव्हती सर्वांना एकत्र असे बसायची। कामानिमित्तच सगळेजण एकमेकांच्या समोर बसायचे, किंवा दिवसातून एक वेळ अशी ठराविक होती की त्यावेळी सर्व एकत्र बसायचे। पण इथं काही ऑप्शन नाही आहे एकत्र बसून सगळ्या गोष्टी, हे ते जेवण झोपणं एकत्र असं। तर चला असो, अशी आमची ही फार्म हाऊसची लाईफ आहे। तर मी आज इथे बनवणार आहे ओल्या शेंगाचे आमटी, म्हणजे तुरीच्या शेंगा ज्या आपल्या आता निघालेल्या हिवाळ्यात, तर त्याची मी इथे आमटी बनवणार आहे आणि तेच मी तुमच्याशी शेअर करत आहे। तर सकाळी पूजा होऊन गेलेली आहे, सकाळचे 9:30 वाजलेले आहे आता। तर मी आले किचनमध्ये आणि तुरीचे दाणे घेतलेले आहे ओल्या शेंगाचे, आणि छान धुवून घेतलेले आहेत त्याला। आणि इकडे काय नळाचं पाणी नाही, बोरचं पाणी आहे, म्हणून आम्ही प्यायला कॅन घेते। तर 9-10 कॅन घेऊन येते, दिवसभरात चालते दुसऱ्या दिवसपर्यंत। तर मी छान दाणे धुवून घेतलेले आहे। त्यानंतर कढईमध्ये मी हिरवी मिरची, टमाटर आणि दाणे एकत्र भाजून घेणार, थोडं तेल टाकून। त्याने काय होतं की दाण्याचं जे कच्चंपण आहे ते निघून जाते। आणि टमाटरला मी असं चिऱ्या मारून इथे ते सुद्धा इथं भाजून घ्यायचं आहे छान। आणि इथे मी तिखटचा वापर करणार नाही आहे, लाल तिखटाचा वापर करणार नाही आहे, पूर्ण हिरव्या मिरच्याची आपण ही आमटी बनवणार आहे। तर खूप छान अशी ही बनते, तर बनवून राहा तुम्ही मनोकी रसोईमध्ये। तर मी दाणे छान असे थोडे परत परत केले, त्याचं कच्चापण निघन एवढं भाजून घेतलेले आहे तेलामध्ये। आणि त्यानंतर मिक्सरमध्ये मी हे सर्व बारीक केलं, त्यामध्ये मी थोडंसं अद्रक लसणच्या कळ्या टाकलेल्या आहे, सांबार टाकलेलं आहे, ही ते छान पेस्ट बनवून घेतलेली आहे। त्यानंतर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये थोडं तेल टाकून जिरं मोहरी टाकलेली आहे आणि कांदा टाकलेला आहे। तर बघू शकता या प्रकारे मी हे दाण्याची पेस्ट तयार करून घेतली। आणि हे पेस्ट म्हणजे असं एकदम फाईन पेस्ट नाही बनवायची आपल्याला, थोडी दरदरीत बनवायची, तेव्हाच आमटी छान वाटते। नाही तर ते एकदम सॉफ्ट बनवली तर ते चांगली वाटत नाही। पाट्यावर पण तुम्ही वाटू शकता, पण हा पाटा इथे पाटा आहे, मी वाटायला गेले पण ते थोडं सिमेंटने ते काम चालू होतं, सिमेंटने तो भरला होता। म्हटलं की आमटीची टेस्ट जाईल आणि असं थोडे म्हणजे ते कडसट म्हणजे कसं ते नाही तसे दाणे दाणे असे रेताळ सारखे नाही का, कच लागेल, म्हणून मी त्याच्यात नाही बारीक केलं, मिक्सरमध्ये केलं। आपल्याला इथं तिखट वापरायचं नाही, म्हणून मी फक्त 1 चम्मच हळद आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे, कारण आपण पूर्ण हिरव्या मिरचीची चटणी केली, म्हणजे आमटी केलेली आहे। त्यानंतर आपण जे हे बारीक करून घेतलेलं दाणे होते, ते दाणे मी इथे पेस्ट इथे टाकून घेतलेली आहे। बघू शकता तुम्ही या प्रकारे आपल्याला इथे छान मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला हिरव्या मिरच्याची नसेल आवडत किंवा नसेल हे करत, तर तुम्ही तिखटसुद्धा वापरू शकता। आणि टमाटरची बारीक चिऱ्या पण मी त्या म्हणजे बारीक कापलेले टमाटरसुद्धा टाकलेले आहे वरून कांद्यासोबतच। तर बघू शकता छान असं थोडं 5 मिनटं हे पेस्ट आपल्याला तेलामध्ये छान शिजू द्यायची आहे। त्यानंतर इथे आपल्याला गरजेपुरतं पाणी टाकायचं। तुम्हाला किती त्याची कन्सिस्टन्सी कशी आहे पाहिजे, घट्ट पाहिजे की पातळ पाहिजे, त्यानुसार तुम्ही पाणी टाका। मी इथे छान थोडं गरम पाणी टाकून घेतलेलं होतं। याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण की काय की पेस्ट हे एका जागी जमा होते, म्हणून याला चम्मचने थोडं हलवून छान पाण्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशी आमचा हा आज आमटीचा बेत होता। खूप छान आणि टेस्टी वाटतं आहे।
याला छान हाय फ्लेमवर तुम्ही 5 ते 10 मिनटं उकळी येईपर्यंत शिजू द्यायचं आहे. तर बघू शकताय 10 मिनटानंतर बघितलं तर पूर्ण गोळा असं जमा झालेला होता एकत्र. आणि चम्मचने छान हलवून त्याला एकसारखं करून घ्यायचं आहे. तर 5 ते 10 मिनटात ही शिजून जाते छान. त्यानंतर गॅस बंद करायची आहे आणि हिरवा सांबारवरून चिरून टाकायचा आहे. त्यानंतर मी इथे एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. तर बघू शकता किती छान कन्सिस्टन्सी आलेली आहे याची. मस्त हिवाळ्यामध्ये ओल्या शेंगा निघतात तुरीच्या. तर आपल्याला वेगवेगळे पदार्थ इथे बनवता येतं. तर बघू शकता छान परत मी इथे गार्निश केलेला आहे सांबाराने. तुम्ही हे ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा पोळीसोबत किंवा भातासोबतसुद्धा मजा करू शकता, खाऊ शकता. तर तुम्हाला जर ही आवडली असेल रेसिपी तर नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते मला सांगा. लाईक केल्यानंतर तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.